राम राम मंडळी, मी कुस्ती निवेदक बापू बनसोडे, जामगावकर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आज मौजे वाघोलवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे कुस्ती मैदानचं नियोजन आणि आयोजन यात्रा कमिटीने केलेलं आहे. तरी यात्रा किती वर्षापासून चालू आहे आणि कशी चालू आहे ही जरा थोडक्या शब्दात तुम्ही सांगावं. तशी यात्रा मला वाटतं चालू झालेली आता ही परंपरा पहिल्यापासून चालू झालेली आहे, अनादिकालापासून. आणि तेव्हापासून ही आमच्या गावची जे ज्येष्ठ पहिले होते चालवणारी तेव्हापासून हे कुस्तीचं मैदान चालू केलं आहे. आणि त्यांचं एक ह्याच्यात खंड पडू नये म्हणून आम्ही त्याचं थोडंसं आता नियोजन चालू केलं आहे. लोकांना थोडंसं वाटतं आपल्या गाव लहान आहे, थोडंसं हे आपल्या गावातून व्यवस्थित होत नाही, पण आम्ही त्यांना सांगून करून हे आता जिवंत ठेवण्याचं काम करतोय. कुस्ती मैदान कुठं तर थांबत होतं, पण ते आता तुम्ही बंद पडू दिलं आहे. हे जिवंत ठेवण्याचं काम आम्ही करतोय. तुमचं नाव काय साहेब? राजेंद्र शंकर वाघमारे, राहणार वाघोलीवाडी, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आमच्या गावाला थोडं ना कमी होता, पण आता व्यवस्थित आम्ही चालू केलं. हळूहळू आता ही कसं झाड लहानचं रोपलं होतं, आता आम्ही मोठं करण्याचा प्रयत्न करतोय. सर्व यात्रा कमिटी तुम्हाला साथ देते. गावात समजा पाग आम्हाला साथ प्रसाद चांगला आहे, त्यामुळे आम्ही ही जिवंत ठेवण्याचं काम करतोय. चालतंय, ओके, धन्यवाद. कुस्ती मैदान अनेक वर्षापासून चालू आहे. होय. पण कुस्ती बघितल्यावर तुम्हाला काय वाटतंय? नाही, कसं आहे, आमच्या गावात फार थोडे लोकसंख्या होती आणि वाघोली आणि वाडी ग्रामपंचायत एक असल्यामुळं, कारण इथं तकडं लांब जाण्यापेक्षा पूर्वीच्या लोकांनी काय केलं, इथंच आपलं कुस्ती मैदान भरावं, इथंच, आणि शेखदीन साहेबाची मूर्ती इथंच स्थापना केलेली आहे आमच्या गावात. कुठल्या देवाच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदान होतं? शेखदीन साहेबाच्या देवस्थानाबद्दल ही यात्रा भरली जाते. दुसरी यात्रा आणि दुसरी मरिम्याची यात्रा, मरिम्या देवस्थान इथंच आहे. बर बर. मग 1.5 किलोमीटर अंतर असल्यामुळं हे छोटंसं गाव होतं पहिलं. मग पूर्वीच्या लोकांनी काय झालं, आणि कष्टाळू लोक असल्यामुळं त्यांनी तेवढंच आपलं, त्या लोकांना नाद होता, गावातल्या गावात काय शेजारची वटवट असेल, कामते असेल, कुरुल असेल, बेगनपूर असेल, जामगाव असेल, वटवट असेल, ही सगळी बोलवायची आणि तेवढ्या छोट्या बारक्या कुस्त्या करायची. पण आता ही कुस्ती परंपरा कशी वाढली, आमच्या गावातील गजेंद्र शंकर वाघमारे त्यांना कुस्तीचा नाद होता, कारण त्यांच्या पायाचा अंगठा तुटला तरी त्यांनी कुस्ती सोडली नाही. आणि तानाजी बळवंतराव म्हणून एक पैलवान होता, ते आता वारलेत. असं दोघांनी चांगली कुस्तीचं मैदान गाजवलं होतं. या गावचं नाव आपल्या मोहोळ तालुक्यात म्हणा, सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात चांगलं गाजलं. बरोबर. मग गजेंद्र शंकर वाघमारे त्यांची परिस्थिती नाजूक असल्यामुळं त्यांना गावाने पैलवान म्हणून चांगलं जरा मानलं. मानल्यामुळे त्यांनी जत्रा उत्सव साजरा करायला चालू केला. प्रत्येकाला सगळ्या संपर्कात घेऊन पोरं बिरं सगळं नियोजन करून त्यांनी कुस्त्याचं मैदान चांगलं भरवलं. आता कुस्ती मैदान होतंय, आनंद वाटतो. कुस्ती मैदान असं होतंय, आनंद म्हणजे काय, ती पहिल्यानं आता आसमानचा फरक पडला. चालतंय, ओके, धन्यवाद मामा. कारण कुस्त्या वरची चांगल्या व्हायला, लोकसंख्या वाढल्या, वर्गणी गोळा व्हायला लागली आणि कुस्त्या चांगल्या व्हायला लागल्या. आणि असाच उत्साह सारखा वर्षानुवर्षी ह्या वर्षी असेल, पुढल्या वर्षी चांगली व्हावं. चालतंय, ओके. माझ्या वाडीतील वाघोलीत तरुण पुराण सांगतो, अरे राजकारण असू द्या, बदलत व्हा, आणि गावची यात्रा म्हणल्यावर सगळ्यांनी मिळून मिसळून 10,000 10,000 5,000 2,000 खर्च करा. 2 दिवसाचा रोजगार म्हणलं तर एका पैलवानाचा दाम निघाला. चांगल्या कुस्त्या करायला पाहिजे, गावचं नाव निघालं पाहिजे, असं आमची सुद्धा अपेक्षा आहे. आणि देवासंगला सुद्धा चांगलं भजलं पाहिजे. आज देव आहे तर आपण आहे. बरोबर आहे. आणि कुस्तीचं मैदान म्हणजे हे महाराष्ट्रात शिवाजी राजापासून पूर्वीपासून आलेलं आहे, अनादिकालापासून चालू आहे. कुस्तीचं मैदान म्हणजे पैलवान म्हणजे एक तर जन्मात येऊन पैलवान हो झाला म्हणजे शिवाजी महाराजांसारखं नाव निघाल्यासारखं आहे. बरोबर आहे, बरोबर. आयुष्यात पैलवानाचं नाव कुठे बी काढावं तर पैलवानाचं नाव कधीही आयुष्यात पुसणार नाही, असं नाव आहे पैलवानाचं. मामा, एक नंबर तुम्ही. माणसाची शान म्हणजे मर्दान म्हणजे पैलवानाचं नाव आहे. बरोबर आहे, ओके. अशा सालन साल कुस्त्या चालावं असं मी माझ्या गावाला सुद्धा आवाहन करतो. आणि मी आशीर्वाद देतो, ह्या देवाला प्रार्थना करतो, माझ्या गावाला चांगली बुद्धी घालावं आणि सगळ्यांनी मिळून चांगलं मैदान भरावं कुस्तीचं, अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चालतंय, ओके, धन्यवाद मामा, तुमचं अभिनंदन. नमस्कार. प्रथम तुमचं नाव सांगा. नागनाथ रेवाप्पा बळवंतराव.
मी 5 वर्षे डेप्युटी सरपंच होतो. ह्या गावचं म्हणजे जत्रा आम्ही लहानशे लहान म्हणजे थोडे थोडे मोठे पैलवान असे वाढवले वाढवलंय. हम्म. आणि आतापर्यंत चांगली रोड चांगली होत 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 आली आहे. हम्म. आणि आता ज्यावेळेस आमचे राजू वाघमारे हे आम्ही सगळे कमिटी सर्व गावकरी यात्रा सगळं कमिटी गावकरी मिळून हम्म. आता हे जे चालू आहे ते चांगलंच चालू केलेलं आहे. आता ही कुस्ती मैदान चांगलं होतंय का? होय होय. इथून आणि पुढे ही चांगलं असं राहणार? आता इथून पुढं ह्याच्यापेक्षा चांगलं करणार आम्ही. चालतंय. ओके, धन्यवाद, तुम्हाला शुभेच्छा. राम राम. तुमचं नाव काय? अशोक अभिमान माने, राहणार वाघोलीवाडी. असेच आमच्या कुस्त्या वाढत 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 आले. आमच्या गावात एक तुकाराम गायकवाड आहे, त्यांचा मुलगा आहे. तुकाराम गायकवाड बी पैलवान आहेत, पण त्यांच्या माघारी त्यांचा मुलगा बी चालू आहे. त्याच्या आधी कोण पैलवान होते? त्यांचे वडील होते पैलवान. अजून दुसरी तुमची परंपरा? आता आमच्या परंपरा म्हणलं तर बघा, आता चालू सध्या म्हणलं तर तुकाराम गायकवाड. त्यांच्या मागे कोण होते? त्यांच्या माघार त्यांचे वडील, आमचे सरपंच गजेंद्र वाघमारे, ही आज चालू होतं. असे जुने जाणते अनेक वर्षाची परंपरा असलेलं गाव आहे कुस्ती शौकीन. वरचीवर वाढत वाढत चाललेलं आहे आता. बरोबर. आता कुस्ती मैदान उत्तर वाढत चाललं आहे. काय वाटतं ह्या कुस्ती मैदानात? एक नंबर चालू आहे आमच्या कुस्तीचं. काय अडचण नाही ना, काय नाही. कशाची सर्व गावकरी यात्रा कमिटी तुम्हाला सहकार्य करते? सहकार्य सगळे. आम्हाला कोणाला काय अडचण नाही, कसं काय नाही. आम्ही 4-5 वेळ झालं कुस्ती कार्यक्रम. आता थोड्याच वेळात कुस्ती मैदानाला सुरुवात होणार. होणार आहे थोडं. आता यात्रा कमिटीत कोण कोण इथं? तुमची नावं जरा सांगा यात्रा कमिटीची. आता बघा, आमचे राजू वाघमारे, नागू बळवंतराव, प्रदीप बळवंतराव पाटील, संजू पाटील, राजू बळवंतराव, पुजारी, आपले पुजारी पिंटू, अवधू बळवंतराव, नंदू माने. हे आणि युवा पिढी कोण कोण तुम्हाला सहकार्य करते? आता युवा पिढी मधली युवा पिढीतली आमची सगळी सहकार्य सगळी करते. आम्हाला कशाची अडचण नाही. कशी पट्टी मागायला गेलं तरी बी सिस्टीमची डेकोरेशन सिस्टीम काय नाव त्यांचं? पिंटू वाघमारे साहेब यांचं सहकार्य. त्यांची सहकार्य आहे. आम्हाला सांगितलं तरी 5,000 गावात असेल तरी आम्हाला 2,500 दिले तरी 2,500 घेणार माणूस आहे. गावासाठी सहकार्य करणार माणूस. अशी यात्रा उत्तर वाढत जावं आणि अशी शुभेच्छा सर्व पैलवानांकडून, कुस्ती शौकीन तुम्हाला आम्ही अभिनंदन करतो तुमचं आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद.